नमस्कार मित्रांनो, मी शिरीष लहाडे. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. माझ्या मागची बातमी या सदरामध्ये आज आपण तामिळनाडूतल्या सत्तांतराच्या बद्दलची आतली माहिती घेणार आहोत की काय घडेल, तामिळनाडू सत्तांतर झाल्यामुळं आपल्या जीवनावर काय परिणाम होतोय किंवा भारतामध्ये काय हालचाली होतात. तामिळनाडूमध्ये अनेक वर्ष कधी अण्णा DMK, कधी DMK यांची सत्ता आलटून पालटून येत असते. गेली 10 वर्ष स्टॅलिन, करुणानिधी यांच्या मृत्यूनंतर स्टॅलिनची सत्ता आली आणि सलग 2 वेळा निवडून आलेले आहेत. पण अतिशय द्रविडी अभिमानी, म्हणजे भारताचा आणि तामिळनाडूचा संबंध काही नाही, आम्हाला इंग्रजी बोललेलं चालेल पण हिंदी बोललेलं चालत नाही, अशी त्यांची भूमिका होती. आणि त्याच राजकारण खेळून त्या निवडून येण्याचा त्यांचा प्रयत्न होता. अतिशय हिंदी द्वेष आणि हिंदू संघटनेविरुद्ध दोष, हिंदूंबद्दल अतिशय राग. मी पाहिलं असं शबरीमाला प्रकरण झालं किंवा तिथलं एक ते डोंगरावर दिवा लावण्याची जी पद्धत होती त्याला कोर्टाने आदेश देऊनही सरकार त्याचं कारवाई करत नव्हतं. त्याच्यामुळे हिंदू समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या स्टॅलिन सरकारच्या विरोधामध्ये नाराजी होती. त्यांचा मुलगासुद्धा जो होता उदयनिधी स्टॅलिन यांनी तर जाहीर केलं होतं की सनातन धर्म जो आहे हा बिमारी आहे, रोग आहे, त्याला नष्ट केलं पाहिजे. म्हणजे इतका त्यांचा हिंदूंबद्दलचा द्वेष. मग ते ख्रिश्चन आहेत का मुसलमान आहेत काही माहीत नाही, म्हणजे पूर्वी तर हिंदूच होते, नावं तर हिंदूच आहेत त्यांची, पण वागणं मात्र हिंदूंचा कडवा विरोध, प्रत्येक मंदिराला विरोध, प्रत्येक हिंदू कार्यक्रमाला विरोध, हे त्यांचं ध्येय होतं. त्याच्यामुळं लोकांच्या मनामध्ये अतिशय नाराजी होती. आणि अण्णा DMKमध्ये काय झालं की जयललितानंतर त्यांचा असा एखादा प्रबळ नेता नसल्यामुळं त्यांना लोक मतं देत नव्हते. पण तामिळनाडूमध्ये एक उगवता वेगळा स्टार तयार झाला, तो म्हणजे जोसेफ विजय चंद्रशेखर. त्याला विजय असं म्हणतात. तामिळनाडूतला ज्येष्ठ फिल्म स्टार आहे, प्रसिद्ध आहे, त्याचे अनेक पिक्चर मी सुद्धा स्वतः पाहिले, छान पिक्चर. त्याचे वडीलसुद्धा चित्रपटसृष्टीशी संबंधित आहेत. त्यांनी विजयला पुढं आणलं, हिरो केलं आणि तो अतिशय प्रसिद्ध पावला. त्याचं नाव, विजयचं पूर्ण नाव आहे जोसेफ विजय चंद्रशेखर. जोसेफ विजय हे त्याचं नाव आहे, चंद्रशेखर हे वडिलांचं नाव आहे, त्यांच्यामध्ये आडनाव नसतं. तर चंद्रशेखर जी यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला आहे आणि आई आहे जी शोभा चंद्रशेखर, ती मात्र हिंदू आहे. म्हणजे हा जोसेफ विजय जो आहे हा आईबरोबर अनेक वेळा हिंदू मंदिरात जातो, टिळा लावतो, रुद्राक्षाची माळ घालतो, पण तो कट्टर ख्रिश्चन आहे. त्याच्यामुळे यावेळेस ख्रिश्चन समाजाने त्याला भरभरून मतं दिले. चर्चचे जे पाद्री आहेत त्यांनी आवाहन केलं की तुम्ही यालाच मतं द्या, सगळ्या ख्रिश्चनांनी. त्याच्यामुळं त्याला बहुमत मिळाले. त्याच्या जवळजवळ 108 जागा निवडून आल्या. बहुमत नाही मिळालं, पण बहुमताला 10 जागा कमी आहेत. तर त्याच्यामुळे त्यांनी काँग्रेस किंवा इतर जे छोटे पक्ष निवडून आले त्यांना आवाहन केले की तुम्ही मला पाठिंबा द्या आणि मग आपण सरकार स्थापन करू. त्याला नगरसेवकाचा सुद्धा अनुभव नाही, पण असा माणूस मुख्यमंत्री होणार आहे. मोदी जसे डायरेक्ट मुख्यमंत्री झाले तसा तो मुख्यमंत्री होणार आहे. त्याच्यामुळे त्याला जमेल का नाही असं आपल्याला अनुभव आल्याशिवाय काही सांगता येणार नाही. कदाचित तो यशस्वी मुख्यमंत्री पण होऊ शकतो. पण त्यांनी ज्या घोषणा केलेल्या आहेत की प्रत्येक लग्नामध्ये 8 ग्रॅम सोनं मुलीला देऊ. आता 8 ग्रॅम सोनं म्हणजे काय झालं, जवळजवळ 1,20,000 सोनं झालं. प्रत्येक महिलेला 3,000 रुपये देऊ, प्रत्येक बेकार तरुणाला 4,000 रुपये देऊ, अशा अनेक घोषणा केल्या. त्याचं जर बजेट काढलं तर वर्षाला 3,00,000 कोटी होतं. आता तेवढं काही त्याची ताकद नाही, कोणत्याच सरकारची ताकद नाही की 3,00,000 कोटी रुपये असे खर्च करा. त्याच्यामध्ये पुढच्या काळामध्ये तो कोणत्या योजना बंद करतो आणि कोणत्या योजना चालू ठेवतो याच्यावर त्याचं यश अवलंबून राहील. पण एक फार महत्त्वाचं मोठं काम असं झालं की जे अतिशय घाणेरडी राजवट स्टॅलिन यांची होती
ती नष्ट झालेली आहे. तो आनंद सगळ्या भारतीयांना होणं गरजेचं आहे. कारण देशाला तोडण्याची प्रक्रिया पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये चालू होती. देशाला मानायचंच नाही. तामिळच बोललं पाहिजे, हिंदी बोलायचंच नाही. तुम्ही तामिळमध्ये कधी गेलं तर रिक्षावाला सुद्धा उत्तर देत नाही हिंदी. तर इंग्रजीत बोला किंवा तामिळमध्ये बोला, म्हणजे तुम्हाला परकीय इंग्रजी भाषा चालते, पण जे निम्मा भारत बोलणारी हिंदी भाषा चालत नाही. कारण हे देश जे विष त्या स्टॅलिन त्याच्या बापाने पेरलं ते जनतेमध्ये खूप मुरलेलं आहे. त्याच्यामुळं विजय आता नवीन आल्यानंतर तो इतका द्वेषी द्रविड राजवटीचा नाही. त्याच्यामुळं कारण त्याला माहिती आहे की त्याचे जसे तामिळ पिक्चर चालतात तसे हिंदी डब पिक्चर जास्त प्रमाणात चालतात. त्याच्यावर तो हिंदीला विरोध करेल असं मला वाटत नाही. नवीन असल्यामुळं त्याचं जोडीचं राजकारण असू शकतं. पंतप्रधान किंवा दिल्लीशी त्याची म्हणजे मैत्री होऊ शकते. कारण पंतप्रधानांनी सुद्धा त्याला आवाहन केलं होतं की तुम्ही भाजपबरोबर सहकार्य करा, आपण दोघं मिळून. पण त्यांनी एकट्याने लढायचं ठरवलं आणि त्याच्यामध्ये तो यशस्वी झालेला आहे. भाजपने तर त्याच्यासाठी 60 जागा सोडायला तयार होते की आम्ही 20च जागा लढू, तुम्ही 60 जागा लढवा. पण त्याच्या निवडून 108 आले. त्याच्यामुळे त्याचा निर्णय बरोबर होता. तर भाजप किंवा अण्णा द्रमुक जो आहे ते त्याच्या सहकार्य करतील असा माझा अंदाज आहे. आणि तामिळनाडूमध्ये चांगले दिवस हिंदू समाजाला दिसून येते. तिथं जे दोष काय येईल तर तो ख्रिश्चन आहे आणि ख्रिश्चन धर्माचा पाईक आहे. त्याच्यामुळे ख्रिश्चन धर्माचे धर्मांतराचा प्रकार तिथं तामिळनाडूमध्ये वाढू शकतात. ऐकू माहिती अशी आहे की त्याचे अनेक गटांशी संबंध आहेत. त्याच्यामुळं येत्या काळामध्ये त्याचं खरं रूप आपल्याला दिसून येईल. त्याची समज किती आहे, त्याची राज्य चालवण्याची ताकद किती आहे, त्याला सल्ला देणारे लोक कोण आहेत, तो लोकांचं चांगल्या सिनियर लोकांचं सहकार्य घेतो का नाही. त्याच्यामुळे त्याच्या नावावर त्याचा ड्रायव्हर जो आहे त्या ड्रायव्हरच्या पोराला 30 वर्षाच्या पोराला त्याने निवडून आणलं आणि ऐकू येते की त्याला मंत्रीसुद्धा करणार. म्हणजे ड्रायव्हरचा पोरगा काही जागा पब्लिसिटी नाही पण त्या विजयच्या नावाने तो निवडून आला. आता हे जे 108 लोक निवडून आले ते केवळ विजयच्या नावाने निवडून आलेले आहेत. त्याच्यामुळं पक्षात तो म्हणेल तोच शब्द चालेल. पण त्याला जर चित्रपटाचं लहर आली, मारामारी मी सांगतो तसं दादागिरी करायची, तर तो यशस्वी होणार नाही. पण एकच महत्त्वाचं झालं की DMK सरकार पडल्यामुळं तामिळनाडू आणि केंद्र सरकारमध्ये जे वाद निर्माण होत होते ते कमी होतील. हिंदू समाजाला तिथं जे त्रास दिला जात होता, त्यांच्या मंदिराचे पैसा जप्त केला जात होता, तो प्रकार बंद होईल आणि तामिळनाडूमध्ये सुद्धा चांगले दिवस दिसून येतील. पण आता नवीन असल्यामुळे त्याचे स्वभाव वगैरे आपल्याला कोणाला माहिती नाही. येत्या काळामध्ये ते दिसून येईल. एकच चांगली गोष्ट झाली म्हणजे जुनं सरकार गेलेलं आहे. भाजपला तिथे एकच आमदार निवडून आणता आला, पण मतं चांगलं पडलेली आहेत. पूर्वी लोकसभेच्या वेळेस भाजपचे जे प्रदेशाध्यक्ष होते अण्णा दुराई, त्यांनी जवळजवळ 13-13.5% मतं मिळवले होते. त्यांना एकच सीट निवडून आणता नाही आलं, पण मतदान चांगलं झालं होतं. त्यांना केंद्रीय नेतृत्वाला वाटलं अण्णा DMK बरोबर युती केली तर आपल्याला चांगले मतं पडतील, DMK हरवता येईल. तर DMK हरला, पण भाजपला काही फायदा झालेला नाही. त्याच्यामुळे कदाचित अण्णादुराईला परत आणून भाजप पुन्हा स्वतंत्ररित्याने तामिळनाडूमध्ये लढण्याचा प्रयत्न करेल. कारण DMKमध्ये कोणी नेतृत्व चांगलं राहिलेलं नाही आणि त्यांना सीट पण राखता आलेले नाहीत. त्याच्यामुळे भाजप त्यांच्यापासून स्वतंत्र होईल असं वाटतं आणि देशाचं एक चांगलं या इलेक्शनमुळं देशावर खूप चांगला परिणाम झालेला दिसून. तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत काय? तामिळनाडूमध्ये झालं ते बरोबर झालं का चुकीचं झालं? देशाला फायदा होईल का नाही होणार? याबद्दल तुमचं मत तुम्ही अवश्य मांडावं अशी माझी विनंती आहे. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर. रामकृष्ण.